सुवर्णमण्डपाय नमः यानादिप्रचारपूजां समर्पयामि अथ पीठपूजां करिष्ये ओम आधारशक्ति नमः मूलप्रवृत्ति नमः आदिकूर्माय नमः अनंताय नमः चुक्की नमः धर्माय नमः ज्ञानाय नमः वैराग्याय नमः ऐश्वर्याय नमः अधर्माय नमः अज्ञानाय नमः अवैराग्याय नमः अनैश्वर्याय नमः संसत्वाय नमः तं रजसे नमः तं तमसे नमः तं मायावी नमः तं विद्यावी नमः तं पद्माय नमः पीठपूजां समर्पयामि मम शक्तिपूजां करिष्ये ओम तीव्राणी नमः ओम ज्वालिनी नमः प्रदर्शे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन्नुत्तमाने व्यावहारिके चान्द्रमानेन प्रभवादि षष्टिसंवत्सराणां मध्ये श्री क्रोधिनामसंवत्सरस्य दक्षिणाग्ने वर्षऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे समस्तविध पाप अपनोदनार्थं मम आध्यात्मिक आदिदैविक अत्रैव आगच्छ आगच्छ आवाहयिष्ये ओम नमो नमो गणेशाय विघ्नेशाय नमो नमः विनायकाय वै तुभ्यं कृताय नमो नमः ओम यशिवो नामरूपां ज्ञान जाति भी सर्वमंगला तयो संवरणा चंद्रे गोपेन्द्रवंदिता नमो गणपते ब्रह्मणां ब्रह्मणस्पते अस्मिन् बिम्बे अज्ञात्मानं वायात्मानं विद्यात्माने नमः प्रजापस्यात्मने नमः कावेरजले संसन्निं कुरु गंगाद्याः सर्वदिक्तदेवताः तदन्निहिताः सन्तु बोधिपदे विरूपस्त्वं तत्त्वसाक्षीक्ष्यविघ्नकृते यावत् कर्म समाप्तिः स्यात् तावत् पुनरुत्थिराभवान् दीपदें कीलवः प्रदर्शे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन्नुत्तमाने व्यावहारिके चान्द्रमानेन प्रभवादि षष्टिसंवत्सराणां मध्ये श्री क्रोधिनामसंवत्सरस्य दक्षिणाग्ने वर्षऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे दशम्यां शुभतिथौ वासरः वासरस्तु शुभां भार्गववासरयुक्तायां शुभवारां शुभतिथि शुभनक्षत्र शुभयोग शुभकरण एवं गुण विशेषण विशिष्टायाम् अस्यां शुभतिथौ यजमानस्य गोत्रोद्भवस्य जम्बुमहर्षि गोत्रोद्भवस्य नक्षत्र जन्मनक्षत्रे जन्मराशौ तस्य मुनिराज नामधेयस्य गीतानाम्न्याः भूषितराज नामधेयस्य दर्शन नामधेयस्य आरिसेंट नामक एतत् व्यवहार क्षेत्रे श्री परमेश्वर प्रीत्यर्थं अस्माकं सकुटुम्बानां क्षेम स्थैर्य विजय अभय समस्तविध पाप अपनोदनार्थं मम आध्यात्मिक आदिदैविक निर्विघ्नता सिद्ध्यर्थं वरसिद्धि विनायक स्वामी देवतां उद्दिश्य यावत् षोडश उपचार पूजाख्यं कर्म करिष्ये तदंग निर्विघ्नता प्रार्थनञ्च करिष्ये वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रार्थनां समर्पयामि तदङ्गत्वेन कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र वेदोधगजुर्वेदः सामवेदो गतर्पणः अंगै च दहिताः सर्वे कलशान्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकानि सम्प्रोक्ष्य देवान् सम्प्रोक्ष्य तेन आत्मानं सम्प्रोक्ष्य पुच्छेषं विसृजेत् आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं यानादिप्रचारपूजां समर्पयामि अथ पीठपूजां करिष्ये ओम आधारशक्ति नमः मूलप्रवृत्ति नमः आदिकूर्माय नमः अनंताय नमः चुक्की नमः धर्माय नमः ज्ञानाय नमः वैराग्याय नमः ऐश्वर्याय नमः अधर्माय नमः अज्ञानाय नमः अवैराग्यं ओम नमो गणेशाय विघ्नेशाय नमो नमः
विनायकादवैतुभ्यं कृताय नमो नमः स्वामिन् सर्वजगन्नाथ याकुंठितो भव व्याप्तो भव प्रसीद प्रसीद श्रीवरसिद्धिविनायकस्वामिने नमः प्राणप्रतिष्ठापनमुहूर्तस्सु मुहूर्तो दत्तनगृह्णन्तु सुमुहूर्तो वस्तु आवाज श्रीवरसिद्धिविनायकप्रीत्यर्थे ध्यानावाहनादि षोडशोपचार पूजां करिष्ये ओम ध्यानं तत्तोरजः ओम गंगणपतये नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि रत्नैर्णानविदेयो ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರಿಗೂ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೂ ಶ್ರೀ ವರಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಸ್ವಾಮಿಯ ಹಬ್ಬದ ವಿಶೇಷ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಹಾಗೆ ಶುಭಾಶಯಗಳು. ಆದಿಪೂಜ್ಯೋ ಗಣಾಧಿಪಃ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಮೊದಲನೆಯ ಪೂಜೆ ವಿಘ್ನ ವಿನಾಯಕನಿಗೆ ಸಲ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಕಾರಣ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಿಘ್ನಗಳನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆ ಗಜಾನನ, ವಿನಾಯಕ, ಹೀಗೆ ಹಲವು ಹೆಸರುಗಳಿಂದ ಆ ಗಣಪತಿಯನ್ನು ನಾವು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಭಾದ್ರಪದ ಶುಕ್ಲ ಚತುರ್ಥಿಯ ದಿನ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಸೇತು ಹಿಮಾಚಲ ಪರ್ಯಂತವಾಗಿ ಆ ವಿಘ್ನ ವಿನಾಯಕನ ಆವಾಹನೆ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಆ ಗಣೇಶ ನಮ್ಮ ಬಾಳಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿಘ್ನಗಳನ್ನು ಹರಣ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅವನಿಗೆ ಎರಡು ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಒಂದು ವಿಘ್ನಕರ್ತ, ವಿಘ್ನಹರ್ತ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆ ಗಣಪತಿಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸವನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡ್ತೀವೋ ಆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ವಿಘ್ನಗಳ ನಿವಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಅವನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡದೆ, ಅವನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡದೆ ನಾವು ಯಾವ ಪೂಜೆಯನ್ನು ಅಥವಾ ಯಾವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೀವೋ ಅಲ್ಲಿ ವಿಘ್ನಗಳ ಬೆಟ್ಟವನ್ನು ತಂದಿರತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಆ ಗಣೇಶನಿಗಿದೆ. ನಾವು ಈ ವರಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಸ್ವಾಮಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಬೇಕು? ಪ್ರಕೃತಿಯ ಆರಾಧನೆಯ ಉದ್ದೇಶ, ಹಿನ್ನೆಲೆ, ಕೆರೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹೂಳನ್ನು ತೆಗೆದು ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಶುದ್ಧವಾದ ಜೇಡಿ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಆ ವಿಘ್ನ ವಿನಾಯಕನನ್ನು ನಾವು ರಚನೆ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಆ ಭಾದ್ರಪದ ಶುಕ್ಲ ಚತುರ್ಥಿ ದಿನ ಆ ಗಣಪತಿಯ ಬೆಳಗ್ಗೆ ಮಂಗಳ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡಿ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿ ಆ ಗಣಪತಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮೋದಕ, ಕಡಬು, ಚಕ್ಕುಲಿ ಎಲ್ಲ ವಿಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಭಕ್ಷ್ಯ ಭೋಜ್ಯಗಳನ್ನು ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಿ स्वागतं प्रभो स्वागतं समर्पयामि ओम दो भक्त्या खेद्योजं प्रतिरक्षतां अर्घ्यवर्घ्यं समर्पयामि नन्दाकन्यास्तगद्वार सर्वपापहरं शुभं तदं कल्पितं देवा सम्यक् नेत्रे दत्तस्थिर्वामन करचरणो वीरपूरात्मनासः हस्ताग्रस्तप्तभाषां कुशलदवरतो नागभक्तो शुद्धोदकस्नानं समर्पयामि ओम महागणपतये नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि आद्य अतः शान्तिं प्रयच्छ मे श्रीवरसिद्धिविनायकस्वामिने नमः आद्यस्नानं समर्पयामि आद्यस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानानन्तरं ऋतुस्नपने विनामि मधुस्नानानन्तरं शुद्धोदकेन स्तपयिष्ये वरप्रदाय तस्मै गणेशाय नमो नमस्ते श्रीवरसिद्धिविनायकस्वामिने नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि शर्करस्नपने विनियोगः ओम विघ्नेश विधिमार्तंड चंद्रेन्द्रोपेन्द्रवंदिता नमो गणपते तुभ्यं ब्रह्मणस्पते शर्करस्नानं समर्पयामि शुद्धोदकेन स्तपयिष्ये ओम बीजापूरकदैत्यकान्वकरजा चक्राब्दपाशोत्तला वीक्षेग्रस्वविशानरत्नकलशप्रोक्त्यत्करान्दोरुहः ध्येयो वल्लभया सपत्नकरजा पुष्टोत्सरद्भूषया विश्वोत्पत्तिविपत्तिसंततकरो विघ्नो विशिष्टार्थतः इदं फलं मया देवा स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि श्रीवरसिद्धिविनायकस्वामिने नमः फलस्नानं समर्पयामि ओम नमो नमो गणेशाय विघ्नेशाय नमो नमः विनायकाय वैतुभ्यं विकृताय नमो नमः श्रीवरसिद्धिविनायकस्वामिने नमः फलस्नानं समर्पयामि फलस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि ओम विघ्नेश विधिमार्तंड चंद्रेन्द्रोपेन्द्रवंदिता तमो गणपते तुभ्यं ब्रह्मणस्पते श्रीवरसिद्धिविनायकस्वामिने नमः फलपञ्चामृतस्नानं समर्पयामि पृथिव्यात्मने नमः गन्धं कल्पयामि आकाशात्मने नमः पुष्पं कल्पयामि यं वायुवात्मने नमः धूपं कल्पयामि तेजोमयात्मने नमः दीपं कल्पयामि व्रतात्मने नमः नैवेद्यं कल्पयामि गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ देवेश पुराण गणनायक अक्षतां समर्पयामि ओम हरिद्रारञ्चते देवी सुखसौभाग्यदायिनी हरिद्रं पूजनीयासि प्रीत्यर्थं प्रतिरुक्यतां हरिद्राचूर्णं समर्पयार्थं प्रतिरुक्यतां
श्रीवरसिद्धिविनायकस्वामिने नमः हरिद्रा कुङ्कुमचूर्णादिमङ्गलद्रव्याणि समर्पयामि मल्लिकादिसुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभु मया वृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिरुच्यतां पुष्पाणि समर्पयामि तथा नामपूजां करिष्ये कपिलाय नमः ओम गजकर्णकाय नमः ओम लंबोदराय नमः ओम विकटाय नमः ओम विघ्नराजाय नमः ओम धूमकेतवे नमः ओम गणेश्वराय नमः ओम स्कंदाग्रजाय नमः ओम अग्निगर्भचिते नमः ओम इंद्रश्रीप्रदाय नमः ओम वाणीबलप्रदाय नमः ओम सर्वतोमुनिस्तुत्याय नमः ओम भक्तविघ्नविनाशकाय नमः ओम एकदन्ताय नमः ओम चतुर्बाहुवे नमः ओम शक्तिसंयुताय नमः ओम चतुराय नमः ओम लंबोदराय नमः ओम शूर्पकर्णाय नमः ओम हीरम्बाय नमः ओम ब्रह्मवित्तमाय नमः ओम कालाय नमः ओम ग्रहपतये नमः ओम कापिने नमः ओम सोमसातीताय नमः ओम निरञ्जनाय नमः ओम अकल्मषाय नमः ओम चक्रे नमः इक्षुचापतये नमः ओम अद्भुतफलकराय नमः ओम श्रीशाय नमः ओम श्रीहेतवे नमः ओम चितिहर्षिताय नमः ओम कुलाचरते नमः ओम जटिने नमः ओम चन्द्रचूडाय नमः ओम हरेश्वराय नमः ओम स्थिराय नमः ओम बुद्धिदयाय नमः ओम सुभगाय नमः ओम वागीशाय नमः ओम दुर्वाविल्पताय ओम एकदन्ताय नमः ओम कपिलाय नमः ओम गजकर्णकाय नमः ओम लंबोदराय नमः ओम विकटाय नमः ओम स्तोत्रस्तनामपूजां दूर्वार्चनपूजां कुङ्कुमार्चनपूजां आदि नमः महालक्ष्मी नमः वीरगणपतये नमः शूरगणपतये नमः आभोधगणपतये नमः सुवर्णमण्डपाय नमः ज्ञानादिचारपूजां समर्पयामि तथा पीठपूजां करिष्ये आधारव्यक्ति नमः मूलप्रवृत्ति नमः आदिकूर्माय नमः अनन्ताय नमः चुक्की नमः धर्माय नमः मोदकमहानैवेद्यं समर्पयामि मोदकमहानैवेद्यं समर्पयामि ओम बृहदलद्दुकमहानैवेद्यं समर्पयामि नारिकेलखण्डकदलीफलषष्कुलोपहारमहानैवेद्यं गोधूमलड्डुकमहानैवेद्यं समर्पयामि द्राक्षाफलानि दाडिमाफलानि सेव्यफलानि नारि ಫಲಪಂಚಾಮೃತಗಳಿಂದ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಿ ವಿಶೇಷವಾದ ದೂರ್ವೆಯಿಂದ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಬೇಕು. 108 ನಾಮಗಳಿಂದ ಅರ್ಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಗಣಪತಿಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲೇ ಇದ್ದು ಭೋಜನ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಸಂಜೆ ಗಣಪತಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಆರಾಧನೆ ಆರತಿ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಗಣಪತಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಮತ್ತೆ ಪ್ರಕೃತಿಗೆ ಸೇರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅಂದರೆ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬಿಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಈ ಎಲ್ಲ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಪ್ರಕೃತಿಯ ಆರಾಧನೆಯನ್ನು, ಆ ಗಣಪತಿಯ ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದರಿಂದ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಆ ಗಣಪತಿಯ ಚೈತನ್ಯ ಶಕ್ತಿ ಇದ್ದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತದೆ. ನಾವು ಎಷ್ಟು ಆ ಗಣೇಶನ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಬೋದು ಅಷ್ಟು ಅವಕಾಶ ಆ ಭಾದ್ರಪದ ಶುಕ್ಲ ಚತುರ್ಥಿ ದಿವಸ ಇರುತ್ತೆ. ಆ ದಿವಸ ಯಾರೂ ಕೂಡ ಚಂದ್ರ ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡುವ ಹಾಗೇ ಇಲ್ಲ. ಆ ಕತೆ ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಚಂದ್ರನಿಗೆ ಆ ಗಣೇಶ ಶಾಪವನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಆ ಭಾದ್ರಪದ ಶುಕ್ಲ ಚತುರ್ಥಿಯ ದಿನ ಯಾರು ಚಂದ್ರನನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಅಪವಾದ ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಬುತ್ತಿ. ಎಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲೂ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಆ ಅಪವಾದವನ್ನು ಅನುಭವಿಸಿರ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ಫಲವನ್ನು ಅನುಭವಿಸಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಶಮಂತಕ ಉಪಾಖ್ಯಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಥೆ ಇದೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣನು ಕೂಡ ಚೌತಿಯ ಚಂದ್ರ ದರ್ಶನವನ್ನು, ಬಿಂಬ ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಕಳ್ಳತನದ ಅಪವಾದ ಬರ್ತದೆ. ಶಮಂತಕ ಮಣಿಯನ್ನು ಕದ್ದ ಅಂತ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಅಪವಾದ ಬರುತ್ತೆ. ಇದರನ್ನು ನಿವಾರಣೆಗೋಸ್ಕರ ಅವನು ಶ್ರೀ ವರಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಶಮಂತಕ ಉಪಾಖ್ಯಾನ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಿ ತನ್ನ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಅಪವಾದವನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಮಗೂ ಕೂಡ ಹುಲು ಮಾನವರಾದ ನಮಗೂ ಕೂಡ ಆ ಫಲ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ದಿವಸ ಚಂದ್ರದರ್ಶನ ಮಾಡುವ ಹಾಗಿಲ್ಲ. ಇದೆಲ್ಲ ವಿಶೇಷಗೊಳಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ವರಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಬಾಳಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ವಿಘ್ನತೆಗಳನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಗಣಪತಿಯ ವಿಶೇಷವಾದ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆ ವಿಘ್ನ ವಿನಾಯಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ವರಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ಸಮಸ್ತ ಸನ್ಮಂಗಳನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸುಖ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿ, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ ವಿದ್ಯೆ, ನಮ್ಮ ಉದ್ಯೋಗ ವ್ಯವಹಾರ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಆ ಭಗವಂತ ಗಣಪತಿ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕಾಪಾಡಲಿ ಅಂಥೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ. ಸತ್ಯಾಸಂತು ಯಜಮಾನಸ್ಯ ಕಾಮಾಃ ಧಾಮಿತೆ ದೇವ ವರಪ್ರದೀತೋ
स्तोत्तरी नित्यं सा पद्महस्ता वसुतमग्रहे सर्वमाङ्गल्ययुक्तां लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरङ्गदामेश्वरीं काशीपूर्वलक्ष्मीश्चां प्रसन्नां सर्वदा ॐ यशिवो रामरूपां ध्यां देवी सर्वमङ्गलां प्रचोदन्तां सर्वदोषमङ्गलं विघ्नेशैतवं पापान्धकारं दुर्गं निवारया प्रज्ञानदीपं मनसि प्रदीपया यासा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्राजताक्षी गम्भीरावृत्ताभिस्तमवर्णमिता पद्महस्ता वसुतमग्रहे सर्वमाङ्गल्ययुक्तां नमो नमो गणेशाय विघ्नेशाय नमो नमः विनायकाय विघ्नं विकृताय नमो नमः इन्दलियुतायेन्द्रचन्द्रेन्द्रशेखरां इन्दीयुताः विघ्ना इन्दिराजनीरुद्धिं वारुणी रक्षे वारुण्यां भगवानी पुरीच्यां रक्तकोटैः ईशान्यां सुरधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि रक्षगदत्तां शिखां मे दौर्धनि रक्षे भवामोऽभ्यन्तयो द्वारवासिनीं तपोलो कालक्षां स्वामिने नमः करिष्ये आगुरापगामि ब्रह्मणां ब्रह्मणस्पते स्वस्ति लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरङ्गदामेश्वरीं काशीपूर्वमक्तदेवमितां देवैवदीपाङ्कुरां श्रीमन्मन्दकटाक्षरं भगवत्ब्रह्मे भक्तविघ्नविनाशकाय नमः ॐ एकदन्ताय नमः ॐ चतुर्बाहुवे नमः ॐ शक्तिसंयुताय नमः ॐ चतुराय नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ शूर्पकर्णाय नमः ॐ नीरन्ताय नमः ॐ ब्रह्मवित्तमाय नमः ॐ यावाय नमः ॐ ग्रहपदये नमः ॐ कापिने नमः ॐ सोमसूर्याग्निलोचनाय नमः ॐ वाशान्त्यर्थं प्रतिरुक्यतां श्रीवरसिद्धिविनायकस्वामिने नमः हरिद्रा कुङ्कुमचूर्णादिमङ्गलद्रव्याणि समर्पयामि मल्लिकादिसुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभु मया वृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिरुक्यतां पुष्पाणि समर्पयामि सम्प्रोक्ष देवानं सम्प्रोक्ष तेन आत्मानं सम्प्रोक्ष उत्शेषं विसृजेत् आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति प्रार्थनां करिष्ये ओम विघ्नेश विधिमार्तण्ड चन्द्रेन्द्रोपेन्द्रवन्दिता नमो गणपते तुभ्यं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते नमो नमो गणेशाय विघ्नेशाय नमो नमः विनायकाय वै तुभ्यं विकृताय नमो नमः श्रीमन्महागणपतये नमः प्रार्थनां समर्पयामि तमण्डपध्यानम् उत्तप्तोज्ज्वल पार्वती परशिवನ ಪ್ರೇಮ ಪುತ್ರನೇ ಪಾಲಿಸುವ ಪರದೈವ ಬೇರೆ ಕಾಣೆ सुवर्णमण्डपाय नमः ज्ञानादिप्रचारपूजां समर्पयामि अथ पीठपूजां करिष्ये आधारशक्ति नमः मूलप्रवृत्ति नमः आदिकूर्माय नमः अनन्ताय नमः चुग्गी नमः